वेगवेगळ्या रंगांबद्दल बोललं की रंगांची कल्पना करून पण छान वाटतं. असेच वेगवेगळे रंग आपल्या अवतीभोवती असले की सगळं कलरफुल बघून आपल्यालाही आनंद मिळतो. पण डोंबिवलीमध्ये मात्र हे वेगवेगळे रंग रहिवाशांच्या जीवावर उठलायत असं आम्ही म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असणारी डोंबिवलीतली MIDC आपले रंग कसे दाखवते बघूया. डोंबिवलीत आधी हिरवा नारंगी पाऊस, डोंबिवलीत काळ्या आणि निळ्या रंगाचं पाणी, नंतर डोंबिवलीत गुलाबी रस्ते, आणि आता डोंबिवलीत चक्क चॉकलेटी धूर सुद्धा बघायला मिळतोय. धुळवडीला अजून वेळ असताना डोंबिवलीत प्रदूषणामुळे ही वेगवेगळ्या रंगांची उधळण नित्याची झाली आहे, जी तिथल्या रहिवाशांच्या जीवावर उठते. डोंबिवलीत MIDCतून निघणाऱ्या प्रदूषणामुळे अनेक घातक वायू वातावरणात मिसळले जातात, तर काही ठिकाणी घातक रसायनं पाण्यात मिसळतात. त्यामुळे बऱ्याचदा गॅसेस आणि केमिकलच्या रिॲक्शन मधून वेगवेगळ्या रंगांची प्रदूषित उधळण डोंबिवलीत बघायला मिळते. यापूर्वी डोंबिवलीत वातावरणातल्या विषारी वायूंमुळे हिरवा पाऊस पडला होता. त्यानंतर एका केमिकलच्या लिकेजमुळे नाल्याला हिरवा रंग मिळाला होता. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी गुलाबी रस्ते डोंबिवलीत पाहायला मिळाले. अर्थात हा गुलाबी रंग मिरवणुकीत गुलाल उधळल्यामुळे नाही तर प्रदूषणामुळे झाला होता, ज्याचा एक उग्र दर्प सुद्धा या भागात पसरला, ज्यामुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. MIDC फेज 2 इथे एक चेंबर उघडा आहे, अंडरग्राऊंड चेंबर उघडा आहे आणि त्याच्यामधनं असा चॉकलेटी रंगाचा धूर येतोय आणि प्रचंड एकदम डेंजर, एकदम घाणेरडा वास, एकदम माणूस गुदमरून मरून जाईल इतका घाणेरडा वास. एकंदरीत हिरव्या आणि गुलाबी रंगानंतर आता चॉकलेटी रंगाचीही यात भर पडली आहे. डोंबिवलीत एका चेंबर मधून आता चॉकलेटी धूर यायला सुरुवात झाली आहे. वास्तविक कारखान्यांचं प्रदूषित पाणी प्रोसेस करणं आवश्यक असताना कंपन्या मात्र अनेक घातक रसायनं प्रक्रिया न करताच सोडतात. ड्रेनेजमध्ये सुद्धा अशी नाना तऱ्हेची घातक रसायनं एकत्र जमतात, ज्यातून धोकादायक गॅसेस बाहेर पडतात. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना श्वास घेणं सुद्धा कठीण जात आहे. कंपन्यांकडून डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रदूषणाचे हे नाना रंग डोंबिवलीकरांच्या आयुष्याला बेरंग करतायत. आता इतके गंभीर प्रकार सातत्यानं घडत असताना सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र हातावर हात ठेवून गप्प का बसलंय असा प्रश्न रहिवासी विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, डोंबिवली.